एक मुलगी जिची सगळी स्वप्न नुकतीच फुलू लागली आहेत. तिला खेळायचंय, पळायचंय, जगाचा आनंद घ्यायचा. पण अचानक एक दिवस सकाळी तिला जाणवतं की तिचे पाय आता कधीच जमिनीला स्पर्श करू शकणार नाहीत. तिला तिच्या कमरेखालचा भाग पूर्णपणे निकामी झाला आहे. तिचं संपूर्ण आयुष्य आता एका लाकडी खुर्चीला किंवा बेडला खिळलेलं असणार आहे. अशा परिस्थितीत एखादा सामान्य माणूस काय करेल? कदाचित नशिबाला दोष देईल किंवा नैराश्यात जाईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा महिलेची गोष्ट पाहणार आहोत जिने वयाच्या 16व्या वर्षी अपंगत्व आल्यावर केवळ स्वतःला सावरलं नाही, तर गेल्या 40 वर्षात हजारो अपंग मुला मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. आज आपण बोलतोय कोल्हापूरच्या नसीम हुरजूक यांच्याबद्दल. 8 मार्च महिला दिन येतो आणि आपण अनेक प्रसिद्ध स्त्रियांच्या यशोगाथा वाचतो, पण प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर व्हीलचेअरवर बसून एक अख्खं साम्राज्य उभं करणाऱ्या नसीमताईंचं काम हे खऱ्या अर्थाने अलौकिक आहे. आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की एका अपंग मुलीने हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ही संस्था कशी उभी केली आणि त्यातून हजारो अपंगाचे पुनर्वसन कसं झालं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. नसीम हुरजूक यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्या इतर मुलींसारख्याच खेळकर होत्या, अभ्यासात हुशार होत्या. डान्स, नाटक, शिवणकाम त्यांना खूप आवडत होतं. पण 1967 साली वयाच्या 16व्या वर्षी त्यांना पॅराप्लेजिया नावाच्या आजाराने ग्रासलं. हा असा आजार आहे ज्यात पाठीच्या मणक्याला इजा झाल्यामुळे कमरेखालचा शरीराचा भाग पूर्णपणे निकामी होतो. एका रात्रीत नसीमताईंचं आयुष्य बदललं. डॉक्टरांनी सांगितलं की त्या आता कधीच चालू शकणार नाहीत. विचार करा, त्या काळी अपंग पुनर्वसनाच्या कोणत्याही सोयी नव्हत्या. नसीमताईंना वाटायचं की आपण कुटुंबावर ओझ झालो आहोत. आत्महत्येचा विचार मनात यायचा, पण शरीर साथ देत नव्हतं, म्हणून त्या तेही करू शकत नव्हत्या. 1970 मध्ये त्यांना बाबू काका भेटले, जे स्वतः अशाच परिस्थितीत होते. त्यांनी नसीमताईंना जगण्याची एक नवीन दृष्टी दिली. तिथून नसीमताईंचा पुनर्जन्म झाला. स्वतःच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा इतर हजारो अपंगाचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. नसीमताईंनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती ग्रंथालयात नोकरी केली. तिथे त्यांना जाणवलं की अपंग मुलींचे पालक त्यांना उचलून शाळेत नेतात, त्यांचे हाल होतात. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक मुलं घरीच पडून आहेत. 1984 मध्ये त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला परिस्थिती खूप कठीण होती. कोणाकडे पैसे मागणं सोपं नव्हतं. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण संस्थेसाठी पहिली चाकाची खुर्ची विकत घ्यायला त्यांना तब्बल 1 वर्ष लागलं. जेव्हा त्या उत्साहाने ती खुर्ची घेऊन एका अपंग मुलाच्या घरी गेल्या, तेव्हा समजलं की तो महिनाभरापूर्वीच त्या मुलाचा मृत्यू झालाय. या घटनेनं त्या सुन्न झाल्या, पण त्यांचा निश्चय आणखीन पक्का झाला. त्यांनी ठरवलं की आता यापुढे कोणत्याही अपंग मुलाला उपचारांअभावी किंवा साधनांअभावी तडफडू द्यायचं नाही. त्यांनी केवळ संस्था चालवली नाही, तर स्वतः अपंगांसाठी कृत्रिम साधनं बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. नसीमताईंनी कोल्हापूर जवळ समर्थ विद्या मंदिर आणि घरौंदा नावाचे 2 मोठे प्रकल्प उभे केले. घरौंदा हे केवळ वसतिगृह नाही, तर ते एक स्वप्न आहे. एकदा एका सरकारी बालगृहाने दोन्ही हात नसलेल्या मुलाला प्रवेश नाकारला होता. नसीमताईंनी त्याला आपल्याकडे घेतलं. आज तोच मुलगा पदवीधर आहे, पायाने कम्प्युटर चालवतो आणि काखेत बॅट धरून उत्तम क्रिकेट खेळतो. अशीच गोष्ट अश्विनीची. अश्विनी अपंगत्वामुळे चालू शकत नव्हती. नसीमताईंच्या संस्थेत तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. तिला कॅलिपर दिले गेले. तिने 10वीत 91% मिळवले. तिला डॉक्टर व्हायचं होतं. कॉलेजच्या 50 पायऱ्या चढतानाही तिला जखमा व्हायच्या. ती एकदा नापासही झाली होती, पण नसीमताईंनी तिला धैर्य दिला आणि आज ती एक यशस्वी MD डॉक्टर आहे. ही किमया नसीमताईंच्या मार्गदर्शनामुळेच घडली. नसीमताईंचं काम फक्त उपचार करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी प्रशासनाशी लढा सुद्धा दिला. सार्वजनिक ठिकाणी रॅम्प असावेत, रेल्वेमध्ये सोयी असाव्यात, शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांनी उभारलेलं केंद्र हे भारतातील अशा मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे व्हीलचेअरवरून जाणारा माणूस कोणत्याही मदतीशिवाय
कुठेही जाऊ शकतो. त्यांनी केवळ शारीरिक अपंगत्व काम केलं नाही तर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी वधूवर मेळावे सुद्धा आयोजित केले. अनेक सुदृढ मुलांनी या अपंग मुलींशी लग्न केलं आहे आणि ते सुखी संसार करत आहे. नसीमताईंनी समाजाचा दृष्टिकोन बदलला. अपंग व्यक्ती ही दयेचं पात्र नसून ती संधी मिळाली तर काहीही करू शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. गेल्या 40 वर्षात नसीमताईंनी 2700 पेक्षा जास्त मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि हजारो मुलांना पायावर उभं केलं आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण त्या आजही कोल्हापूरच्या केंद्रात साध्या खुर्चीवर बसून काम करताना दिसतात. त्या स्वतःला कधीच मोठी व्यक्ती मानत नाहीत. 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो तेव्हा नसीम हुरजूक यांचं आयुष्य हे संघर्षाची आणि यशाची सर्वात मोठी गाथा आहे हे लक्षात येतं. आपण छोट्या छोट्या अडचणी आल्या की रडत बसतो, नशिबाला दोष देतो, पण ज्या महिलेचे दोन्ही पाय निकामी होते, जिने सुरुवातीला आत्महत्येचा विचार केला होता, तिने हजारो लोकांचं आयुष्य सावरलं. हे आपल्याला काय शिकवतं? हे शिकवतं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमची जिद्द तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? आपल्या शिक्षण पद्धतीत किंवा समाजात अपंग व्यक्तींसाठी अजून काय बदल व्हायला हवेत? तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती, ही गोष्ट आवडली असेल, नसीमताईंचा प्रवास खूप प्रेरणादायी वाटला असेल तर अभिजात मराठीला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि अशाच महिलांना 8 मार्च महिला दिनानिमित्त खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा.